सिंदेवाही चिमूर राज्य मार्गावर पेंढरी कोके गावाच्या समोर सोमवारी पहाटे 5 वाजताच्या सुमारास रेती वाहतूक करणारा ट्रक बंद पडल्याने जवळपास 4 ते 5 तास वाहतूक ठप्प झाली। या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात वाहनांची रांग लागली होती आणि वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागला। सिंदेवाही चिमूर मार्गावर मोठ्या प्रमाणात रेती वाहतूक सुरू असून अनेक ट्रक समोर आणि मागे नंबर प्लेटशिवाय धावत असल्याचे निदर्शनास आले आहे। याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे। सोमवारी पहाटे झालेल्या या घटनेत पेंढरी कोकेवाडा गावाजवळ पुलाचे बांधकाम सुरू असल्याने एका बाजूने वाहतूक सुरू होती। मात्र ओव्हरलोड रेती असलेला ट्रक याच मार्गावर बंद पडल्याने वाहतुकीचा खोळंबा निर्माण झाला। यानंतर पुलाच्या दुसऱ्या बाजूने पर्यायी मार्ग तयार करून तब्बल 4 ते 5 तासानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली। विशेष म्हणजे रेतीचे ट्रक पूर्ण झाकून वाहतूक होत असल्याने त्यात ओव्हरलोड रेती होती का हे स्पष्ट होऊ शकले नाही। घटनास्थळी सिंदेवाही पोलीस पोहोचले होते। याबाबत अधिक माहिती घेतली असता सिंदेवाही पोलीस ठाण्याचे ठाणेदार विजय चव्हाण यांनी सांगितले की संबंधित ट्रक ऑनलाईन टीपी असलेला होता, मात्र बिना नंबर प्लेट असलेल्या ट्रकवर कारवाई केली जाईल। तसेच ओव्हरलोड रेतीच्या कारवाईसाठी तहसीलदार जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले। तहसीलदार संदीप पानमंद यांना विचारणा केली असता त्यांना या घटनेची माहिती नसल्याचे सांगण्यात आले। ही घटना प्रशासनाच्या दुर्लक्षाचे द्योतक असून बेकायदा वाहतुकीवर कठोर कारवाई होण्याची गरज आहे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे।